नमस्कार, कुक विथ मेघनामध्ये तुमचं स्वागत आहे. चला आज बनवूया कंठोळ्याची छानशी रेसिपी. साहित्य बघून घ्या. हळद, मीठ, हे आहे जिरं आणि हिंगाचं मिश्रण, हे आहे लसूण आणि मिरची कुटून घेतलेली, ही आहे आपली गावरान काळी कोलंबी आणि हे आहे आज आपलं मेन भाजी म्हणजे कंठोळी. ही फक्त पावसात मिळते. चला तर सुरुवात करूया. मी पॅन गरम करून घेतला आहे. त्याच्यात टाकूया आपण आता थोडंसं तेल. तेल थोडं जास्त लागेल त्याच्यामुळे चालते, काही एका भाजीने फरक नाही पडणार. त्यात टाकूया थोडी कंठोळी आपली आणि तिला परतवून घेऊया. छान तेलावर परतून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपण टाकूया आपले बेसिक मसाले, ते म्हणजे हळद, मीठ आणि आपलं राई जिरे. आपण हिंग आणि जिऱ्याचं जे मिश्रण बनवलं ते. याली हळद, मीठ, हिंग आणि जिऱ्याचे जे आपण मिश्रण बनवलेलं ते. आता याला छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे. एक गोष्ट, ह्या भाजीवरती आपल्याला झाकण नाही ठेवायचं आहे. झाकण न ठेवता आपल्याला ही भाजी शिजवायची आहे. बघा 5 मिनिटांनी ही आपली भाजी मस्त कुरकुरीत अशी छान पद्धतीने शिजली आहे. पाणी ठेवल्याने भाजीला पाणी सुटते आणि भाजीही नरम पडते. आपल्याला भाजी नरम ठेवायची नाही आहे. चला अजून 5 मिनिटांनी बघा आपली भाजी पूर्णपणे आता रेडी आहे. ही आता भाजी आपण एका वाडग्यामध्ये काढून घेऊया. सेम पॅनमध्ये आपल्याला अजून थोडं तेल घ्यायचं आहे. त्यात आपल्याला टाकायचं आहे हिंग आणि जिऱ्याचं मिश्रण, कुटलेली मिरची आणि लसूणचं वाटण. त्याला परतून घ्या 2 मिनटं, 2 सेकंद. आणि त्यात टाकायची आता आपली ही गावठी काळी कोलंबी. कोलंबीला सुद्धा आपल्याला झाकण न मारता शिजवायचे आहे. झाकण ठेवल्याने कोलंबी पाणी सोडेल. आता त्याच्यात आपले बाकीचे मसाले, हळद, मीठ. लक्ष राहू द्या, आपण कंठोळ्यांना सुद्धा मीठ लावलं होतं. प्रत्येकाला त्याच्या चवीप्रमाणे मीठ वापरायचं आहे, जेणेकरून दोघांचं मीठ हे जास्त प्रमाणात होणार नाही. भाजी चांगल्या पद्धतीने हलवून घ्या. ह्या भाजीला कोलंबीला सुद्धा आपल्याला झाकण नाही मारायचं आहे. न झाकण ठेवतात आपल्याला कोलंबीही शिजवून घ्यायची आहे. हे बघा 5 मिनिटांनी आपली कोलंबी तयार आहे. झाकण न ठेवताही आपण कोलंबी चांगल्या पद्धतीने शिजवू शकतो. आपली कोलंबी आता तयार आहे. पूर्णपणे तुम्ही बघू शकता कोलंबी पूर्णपणे लाल झाली आहे, म्हणजे व्यवस्थित शिजली गेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण शिजवलेली आपली कंठोळी मिक्स करणार आहोत. चांगल्या पद्धतीने आपल्याला भाजी आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. ही भाजी तुम्ही, कंठोळी आणि कोलंबीची भाजी तुम्ही चपाती, भाकरी, वरण भातासोबत सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागते. व्यवस्थित मिक्स करून घ्या त्याला. आपल्या आवडीनुसार त्याच्यावरती भरपूर अशी कोथिंबीर घाला आणि तेही मिक्स करून घ्या. कंठोळी आपली छान मिक्स झालेली आहे. कंठोळी ही भाजी आपल्याला फक्त पावसाळ्यात मिळते, तर तिचा जेवढा जास्तीत जास्त आस्वाद घेता येईल तेवढा तुम्ही घ्या. ही आहे आपली फायनल प्लेट. थँक्यू. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.